आज खरं तर पुणे इंडस्ट्रियल एरियामध्ये आखाती देशांमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा, गॅसचा तुटवडा आणि उद्योजकांशी आणि प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी मी पुण्यामध्ये आहे. या बैठकीमधनं अनेक मुद्दे पुढे आले. जी पाईपलाईन गॅसची आहे ती अनेक ठिकाणी अजून जाणं बाकी आहे, काही ठिकाणी गेलेली आहे इंडस्ट्रीजच्या समोरून, परंतु इंडस्ट्रियलिस्टनं ते गॅसचं कनेक्शन घेतलेलं नाही. तर आज आम्ही 1 महिन्याचा एक कालावधी असा तयार केला आहे की जिथे ही गॅसची पाईपलाईन आहे ती टाकण्यासाठी आणि ते कनेक्शन घेण्यासाठी कॅम्प आमच्या आरओ लेवलला केले जातील. याचं पूर्ण मॉनिटरिंग विभागीय आयुक्त करतील. अनेक उद्योजकांनी असं सांगितलं की 15,000 10,000 रुपयाला गॅस विकला जातोय, अशा पद्धतीच्या तक्रारी दाखल करून घ्याव्यात. जर तक्रार दाखल झाली नाही तर पोलिसांनाही सुमोटो कारवाई करावी असे देखील मी निर्देश दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की गॅसचा तुटवडा होणार नाही डोमेस्टिकसाठी, कमर्शियलसाठी, ही दक्षता आयुक्तांनी घ्यावी अशा पद्धतीचे निर्देश उद्योगमंत्री म्हणून मी दिलेले आहेत. रिन्युएबल एनर्जीचे काही प्रोजेक्ट प्रलंबित आहेत असं देखील काही उद्योजकांनी सांगितलं. त्याच्यासाठी देखील मी पुन्हा 15 दिवसांनी इथे येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो आज आम्ही घेतला आहे तर इथल्या सगळ्या इंडस्ट्रियलिस्टना सोलारवर ऊर्जा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जागा पाहिजे. तर त्या 2 जागा मी सुचवल्या आहेत, धाराशिव आणि जत. पुढच्या 15-20 दिवसांनी मी स्वतः त्यांच्याबरोबर व्हिजिट करणार आहे आणि मोठा रिन्युएबल एनर्जीचा प्रोजेक्ट जत किंवा धाराशिव इथे करता येईल का या संदर्भामध्ये आम्ही सकारात्मक भूमिका घेणार आहोत. गॅस पाईपलाईनच्या कनेक्शन वेगवेगळ्या संस्थांच्या ज्या परवानग्या आहेत त्यामध्ये डिले होते आणि त्यामुळे हे सगळे कामं केंद्र सरकारनं काल परवाच एक पत्र काढलेलं आहे की ज्या पेंडिंग परमिशन्स आहेत त्या परवानगी दिलेल्या आहेत अशा पद्धतीनं समजून ती कारवाई पूर्ण करावी अशा पद्धतीचे निर्देश आहेत. आणि पुढच्या परमिशन 24 तासामध्ये द्याव्यात असे निर्देश आहेत. तर त्याचं तंतोतंत पालन सगळ्या अधिकाऱ्यांनी करावं अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. अली दारूवाला यांनी अफवा पसरवली आणि शहरामध्ये पेट्रोल पंप संप आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यांच्या पेट्रोल पंपावरती कारवाई झाली, कठोर कारवाई होणार. नक्कीच कारवाई होईल, कारण या अफवेमुळं किंवा या गैरसमजामुळं 30% पेट्रोल आणि डिझेलची मागणी ही मागच्या 3 दिवसामध्ये पुण्यामध्ये वाढलेल्याचा अहवाल देखील मला दिलाय. कालपासून पुन्हा एकदा अतिशय सुरळीत डिझेल पेट्रोलचा पुरवठा पुणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 350 पेट्रोल पंप आहेत, त्यांना पुरेल असा इंधन साठा त्या ठिकाणी आहे. गॅसच्या बाबतीतल्या काही ज्या शंका होत्या त्या आज दूर करण्याचा मी प्रयत्न केला. अशोक खरात यांची जी संस्था आहे त्या संस्थेला पाणी त्याआधी देण्यासाठी क्रिकेटवर बोलूया आता. राज्य सरकार काय प्रयत्न करत आहे का? कारण एलपीजी गॅसचा तुटवडा आहे त्याच्यासाठी केंद्राकडून मिळावं अजून काही नाही, अजून एक अतिशय चांगला प्रश्न आहे. विद्यापीठामध्ये पण मेसच्या ऐवजी चुली चालू. धंदे बंद पडतात. नाही, अतिशय हा म्हणजे चांगला प्रश्न आहे. आज ज्यावेळी मी एलपीजीचा आढावा घेतला त्यावेळी मला असं सांगण्यात आलं की रिफिल करण्याचं प्रमाण जे आहे ते 90,000 ते 1 लाखापर्यंत आहे. मग जर दरवेळी 90 ते 1 लाखच रिफिल होत आहेत तर यावेळी का तुटवडा जाणवतोय आणि तेवढा स्टॉक आहे असं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मला सांगितलंय. त्याच्यामुळे कुठं तर चुकीचं काय होत असेल तर त्याच्यामध्ये सीपीने एक चांगली सुधारणा केली की 50 लोकांचा एक कोअर ग्रुप व्हॉट्सअपवर तयार करण्याचा निर्णय घेतलाय. आणि अशा पद्धतीची जी फ्लाईंग स्क्वॉड तयार केलेली होती ज्याच्यामध्ये पोलीस नव्हते दुर्दैवानं, ते पोलीस देखील ऍड करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि सुमोटो कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु 90,000 ते 1 लाख ऑलरेडी पूर्वीचे सिलेंडर जे रिफिल होत होते तेवढेच आता रिफिल होत आहेत, तरी देखील शॉर्टेज जाणवत आहे. त्याच्यामुळे कुठंतरी काळबेरा आहे का ही चौकशी करण्याचे निर्देश देखील मी आयुक्तांना दिलेले आहेत. विद्यापीठामध्ये चुली पेटवल्या गेलेल्या आहेत. विद्यापीठातील मेसला इंधन पुरवठा झालेला नाही, हेच मला थोडंफार आकलन झालं नाही की एक क्रायटेरिया महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने घालून दिलेला आहे की उपहारगृह असतील, युनिव्हर्सिटी असतील, तिथली वसतिगृह असतील तर त्यांना किती टक्के गॅस पुरवठा करायचा आणि तेवढा सफिशियंट गॅस पुरवठा असताना देखील अशा पद्धतीचा तुटवडा का होतोय याच चौकशी करण्याचे निर्देश मी विभागीय आयुक्तांना दिले. ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे किती खासदार तुमच्या संपर्कात आहेत आणि त्याच्यावरून बरीच ठाकरेंच्या शिवसेनेत चर्चा सुरू आहे, त्यांच्यात बाचाबाची सुद्धा झाली आहे. खरं आहे का हे खरं आहे का? नाही, सगळ्याच गोष्टी या जाहीरपणानं सांगायच्या नसतात. ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी तुम्हालाच कळेल आणि तुम्हीच ब्रेकिंग कराल की एवढे आमच्या संपर्कामध्ये होते. दुसरी महत्वाची गोष्ट की आज वैकुंठ प्रीमियर लीगच्या निमित्तानं मला जिल्ह्यातल्या सगळ्याच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना या ठिकाणी भेटता आलं, त्याबद्दल मी समाधानी आहे. मला इथं क्रिकेट देखील खेळता आलं, मला खेळण्याची ती संधी आपण दिलीत याच्यासाठी देखील मी समाधानी आहे. परंतु कौतुक करत असताना एकच महत्वाची गोष्ट सांगेन
की ही फक्त प्रीमियर लीग नाही तर समाजकारण करणाऱ्या, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हा एक दिलेला संदेश आहे की ज्या ठिकाणी तुम्ही क्रिकेट स्पर्धा करताय ते ग्राउंड कसं होतं, तिथे गर्दुले बसायचे, आज ते क्रिकेटचं मैदान त्या ठिकाणी तुम्ही करून दाखवलं. त्याच्यामुळे समाजकारण करणारे देखील महाराष्ट्रामधले पुण्याचे पत्रकार आहेत हे आपण दाखवून दिलं. त्याबद्दल शासनाच्या वतीनं मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. संजय राऊत यांनी वेगवेगळ्या चॅनलचे सगळे पत्रकार एकत्र आलेले आहेत, त्याच पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा पुन्हा एकदा एकत्र येऊन पाहत आहेत. त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कारण दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा चर्चा सुरू आहेत. सुनेत्रा वहिनींकडे जसं पत्रकारांमध्ये पहिली ब्रेकिंग कोणाची जाते त्याच्यासाठी कॉम्पिटिशन असतं, तसं सध्या तिकडे पण कॉम्पिटिशन सुरू आहे. काही कालावधीनंतर तुमच्यामध्ये जसं कोण जिंकणार आहे हे कळतं, तसं त्यांच्यामध्ये देखील कोण जिंकणार आहे आम्हाला कळेल. जिंकेल. खरं तर अजितदादा गेल्यानंतर या बाबतीमध्ये मी चर्चा करणं योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणी कोणाबरोबर जावं, कोणी कोणाबरोबर जाऊ नये. आणि याच्यामध्ये मी अनेक वेळा असं सांगितलंय की अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा वारसा म्हणून सक्षमपणानं पुढे घेऊन जाऊ शकतात. प्रश्न हे सुरेश आहे की आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या पाठीशी स्वतः असली तर त्यांचं नेतृत्व मान्य असेल तर विलीनीकरण करा. त्यांना मला कळलं सुनील शेळके दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल. नाही, मगाशी मी उत्तर दिलं ना. हा दोन्ही राष्ट्रवादीच्या मधला अंतर्गत विषय आहे. कोणी एकत्र यायचं, कोणी विलिनीकरण करायचं, कोणी कोणामध्ये विलीन व्हायचं हा देखील एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तो निर्णय ते घेतील ना. समज पाठवलाय, चौकशीसाठी बोलवलेलं आहे, ते तिथे गेलेले आहेत. परंतु ज्या पद्धतीने ही चौकशी सुरू आहे ही खूप स्लो सुरू आहे असं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे, आरोप होत आहेत विरोधकांकडून. शासनाची भूमिका ही सुस्पष्ट आहे. खरात सारख्या विकृत माणसाच्या मागं कोण जर असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल. ही भूमिका शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील मांडलेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील मांडलेली आहे. त्याच्यामुळं खरात हा आमच्या दृष्टीनं अतिशय विकृत प्रवृत्तीचा असलेला माणूस आहे ही भावना असल्यामुळं त्याच्यावर आणि त्याला मदत जर कोणी केली असेल तुम्ही जे म्हणताय त्याच्यावर कारवाई होईल. त्याच्यामुळं खरातला समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. खरातवर कायद्यातली सगळ्यात कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. संजय राऊतांनी त्यांच्या संस्थेला पाणी दिलेलं आहे साहेब. संजय राऊतांनी समर्थन केलेलं आहे. खरं त्यांच्या ज्या संस्थेला पाणी दिलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी समर्थनच दिलेलं आहे. त्यांना टीका करताय. कसं आहे, त्यांनी केलेलं सगळं चांगलं आणि समोरच्याने केलेलं सगळं वाईट ही त्यांची भूमिका अनेक वर्षाची आहे. त्याच्यावर मला बोलायचं नाही. पण ज्यावेळी 2 बोटं घेऊन आपण समोरच्यावर दाखवतो तेव्हा 3 बोटं स्वतःकडे असतात. हे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलंय. तीच भूमिका आज त्यांची आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की ओबीसी म्हणून रुपाली चाकणकरांवर कारवाई फक्त होऊ नये तर बाकी सगळ्यांवर कारवाई होईल. त्या ओबीसी नेत्या आहेत म्हणून मला कोणावर कारवाई होते या व्यक्तीबद्दल बोलण्यापेक्षा खरातच्या प्रवृत्तीचं समर्थन कोणी करू नये. त्याच्या मागं शासन कुठच्याही पद्धतीनं जे काही गैरसमज पसरवत आहेत राहणार नाही. त्याला कठोर कारवाई व्हावी ही शासनाची आमची. सर 31 तारखेनंतर साधारण समोर आली आहे मोठी संपत्ती खराची समोर आलेली आहे, त्याची देखील चौकशी व्हावी. सगळ्याची आणि चौकशी. तुम्हाला एक वाटतं का रुपाली चाकणकरांविरोधात देखील गुन्हा दाखल व्हावा? सातत्याने मागणी होती, रोल देखील दिसतोय म्हणजे त्यांना अल्लाह टार्गेट केलं संस्थेवर जातंय आहे. असं पुन्हा एकदा सांगतो की खरातच्या प्रकरणामध्ये कोण व्यक्ती आहे त्याच्याशी आम्ही काही संबंधित नाही. खरातच्या प्रकरणामध्ये खरातची प्रवृत्ती ही विकृत प्रवृत्ती आहे, नीच प्रवृत्ती आहे. ही ठेचून निघाली पाहिजे या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत. आणि चौकशी अंती मग मी असेल अन्य कोणी असेल या चौकशी अंती जर काही निष्पन्न झालं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी कुठच्या व्यक्तीबद्दल बोलत नाही, पण खरातची प्रवृत्ती ही मोडीत निघाली पाहिजे आणि खरात सारखा पुन्हा महाराष्ट्रात नाही देशामध्ये कोण पैदा होणार नाही अशा पद्धतीचं अद्दल घडली. सर 31 तारखेनंतर साधारण राज्यात अवकाळी पावसाची आणि गारपिटीची शक्यता जी आहे ती वर्तवली आहे. त्यामुळे राज्य सरकार सतर्क आहे का? कारण की गेल्या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं. नक्कीच सरकार सतर्क आहे. अवकाळी पाऊस 31 तारखेनंतर सुरू होईल असं आपण म्हणताय, परंतु कोकणामध्ये 3-4 तालुक्यांमध्ये गारपीट देखील झालेली आहे. त्याच्यामुळं शासन सतर्क आहे. अशा ज्या ठिकाणी दुर्दैवी प्रसंग येईल त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश देखील आम्ही सगळ्यांनी मिळून दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही ही आमची शासन फ्यूल स्टॉक्स और बाकी अरेंजमेंट्स और प्रिपरेशंस को लेकर आपने आज रिव्यू मीटिंग ली है ऑफिस में? नहीं, इसमें जो रिव्यू मीटिंग मैंने ली है उसमें जो पाइपलाइन का गैस है, डीजल है, पेट्रोल है और PNG है और जो हम डोमेस्टिक गैस बोलते हैं और जो
कमर्शियल गैस बोलते हैं, उसका जो शॉर्टेज है उसके बारे में मैंने मीटिंग ली थी और इसके बारे में अगर कोई गैर व्यवहार कर रहा हो तो उसके ऊपर FIR दर्ज करो, ऐसा निर्देश मैंने विभागीय आयुक्तों को दिए. खरात प्रकरणामध्ये केसरकरांना टार्गेट केलं जात आहे असं का? त्यांचं म्हणणं आहे. दीपक केसरकर साहेबांनी खरातच्या बाबतीतली त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. एखाद्या व्यक्तीबरोबर फोटो निघणं म्हणजे ते त्यांच्या गुन्ह्यामध्ये समावेश त्यांचा आहे असं होत नाही. आणि दीपक केसरकर हे नक्की भावनिक आहेत, नक्की देवाप्रती म्हणजे आपण सगळ्यांनाच आदर आहे, परंतु आपल्या सगळ्यांपेक्षा देवाप्रती जास्त करणारे ते आहेत आणि म्हणून त्यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही. दीपक भाईंनी स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांचा फोटो किंवा त्यांचं तिथे जाणं म्हणजे ते ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत असं अजिबात नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन गेले होते असा आरोप होतोय. दीपक केसरकर यांनी संजय राऊत करते, विखे पाटील असतील. तुम्ही त्यांचं भलतंच मनावर घेता. ते असंच बोलत राहतात. खरी चौकशी ते काय झालंय ना, आतमध्ये मारामारी झाली की नाही त्याची SIT लागली पाहिजे असं माझं मत आहे. त्यांची चौकशी करायची ते शासन नक्की करेल. परंतु अनेकांचे फोटो आहेत, मिलिंद नार्वेकरांचा पण फोटो आहे, त्याच्यामुळे फोटोवर जाऊ नये. आता काल देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही बाईट देत असताना आमच्या बाजूला जर एखादा कोणतरी उभा येऊन राहिला आणि त्याचा फोटो निघाला आणि तो दोषी असेल तर त्याच्यामध्ये आम्ही दोषी आहोत अशा पद्धतीचं मानून उपयोगाचं नाही. त्याच्यामुळे फोटो आहेत म्हणून दोषी असण्याचं काय कोण बाजूला आहे. बापूबद्दल नाही बोललो मी आणि आबांबद्दल नाही बोललो. ज्योती वाघमारे म्हणतात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे, याबाबत तुम्हाला काही कल्पना? नाही, मी त्यांच्याशी बोलून घेईन. LPG स्टॉक्स को लेकर काफी लोगों में कंफ्यूजन है, कई रूमर्स भी है